शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। तर यावेळी दानवेंच्या उमेदवारीनं वाद निर्माण झालाय। दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसनं विरोध केला। काँग्रेस आता त्याचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे। तर दानवेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे। पाहूया। अंबादास दानवेंच्या उमेदवारीनं मवियात फूट। निवडणुकीत उमेदवार देण्याची काँग्रेसची घोषणा। मवियातच लढाई, महायुतीचा फायदा होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे मवियाचे उमेदवार नसणार हे स्पष्ट करत शिवसेनेनं शेवटच्या क्षणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली। कालपर्यंत उद्धव ठाकरेच मवियाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येत होतं, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 24 तास शिल्लक असताना अंबादास दानवे यांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलं। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा होताच काँग्रेसनं बंडाचा झेंडा उभारला। अंबादास दानवे हे शिवसेना युबीटीचे उमेदवार असतील तर काँग्रेसही विधान परिषदेचा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा दुसऱ्या क्षणाला करण्यात आली। अंबादास दानवेंना उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। उमेदवारी जाहीर करताना काँग्रेस नेत्यांची चर्चा केल्याचा दानवेंचा दावा काँग्रेस नेत्यांनी लगेचच खोडून काढला। असाच आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी परत विधान परिषदेमध्ये जावं। पक्षातले अनेक वरिष्ठ नेते असतील, त्याचबरोबर तुमचे मित्र पक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस यांचं देखील मत होतं की उद्धव ठाकरे यांनी जावं। आता तुमच्या नावावर सर्व तिन्ही पक्षांचा समझोता झालेला असं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माझा उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे। बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। आम्ही उद्धव साहेबांना आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः उद्धव साहेब फॉर्म भरावे आणि ते जर उमेदवारी स्वतः किंवा ते फॉर्म भरणार असतील, त्यांना उमेदवारी त्यांची स्वतः घोषित करत असतील तर आम्हाला आमच्या पक्षाची त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका स्पष्ट होती। काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतानाच बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, नसीम खान, सचिन सावंत, अतुल लोंढे यांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही सगळं काही आलबेल आहे असं नाही। सुषमा अंधारे यांनीही लगेचच व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली नाराजी व्यक्त केली आहे। आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान असं स्टेटस सुषमा अंधारेंनी ठेवून नाराजीला वाट करून दिली आहे। उमेदवारी अर्ज भरणं आणि माघारी यासाठी काही तासच शिवसेना युबीटीच्या हातात आहेत। काँग्रेसनं उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतच लढाई होईल आणि याचा फायदा महायुतीला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।